नमस्कार, योगितास व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण आलो ठाण्याला वेस्टला आणि ही आहे पूजा गल्ली। समोर आहे इथे कौपिनेश्वर मंदिर, पोलीस चौकी आणि त्याच्या पलीकडे आहे ही पूजा गल्ली। तर ही पूजा गल्लीमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं साहित्य मिळणार आहे। तर काय काय साहित्य मिळतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। चला तर ठाणा स्टेशनला तुम्ही उतरलात ना का समोर आहे, सरळ चालत यायचं आहे। 5 ते 7 मिनिटांवर तुम्हाला ही पूजा गल्ली लागेल। नागरिक स्टोअरच्या बाजूने पूर्ण ही गल्ली आहे ना, स्टेशन रोड लागतं, तिथून तुम्ही चालत आलात का ही समोर आहे पूजा गल्ली। हे आहे भाजी मार्केट। ह्या पलीकडे तुम्हाला इथे ही सगळी दुकानं लागलेली दिसतील आणि पाहू शकता। आपण आता इथे आतून सुरुवात करूया। तर इथे भांड्यांची मोठी दुकानं आहेत, तुम्ही पाहू शकता। एकाच ठिकाणी तुम्हाला तांब्या पितळेची स्टीलची भांडी मिळणार आहेत। तर हे आहे पहिलं दुकान। तर अशाच प्रकारची बरीचशी दुकानं तुम्हाला पाहायला मिळतील। इथे तुम्हाला पूजेचं सगळं साहित्य मिळणार आहे, पाहू शकता। हे सुद्धा एक छोटंसं शॉप आहे। काका पानं कशी आहेत? 20ला 25 आहे। हे बघा, तुम्हाला पानं सुद्धा मिळतील, पूजेचं सगळं साहित्य मिळणार आहे। इथे नारळाचं पण एक दुकान आहे। काका कशी आहेत नारळ? 20, 22, 15, 25 बघा साईज वाईज नारळ आहेत 20 पासून। हे छोटा नारळ कसं आहे? 13, 12, 10 पासून हे नारळ आहेत। तुम्हाला इथे एक भांड्यांचं दुकान आहे, भन्साली गृह वस्तू भांडार। इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची भांडी मिळणार आहेत, तांब्या पितळेची आणि स्टीलची। आपण बघूया आतमध्ये जाऊन। काका तुमच्याकडे आता हळदी कुंकासाठीचं काय आहे, किती कसं डझन आहे, डिश कशा आहेत? हा 10 रुपये, 11 रुपये, 12 रुपये असे नारळ आहेत, आकाराने लहान मोठे असे। त्यांचं नारळाचं मोठं काकांचंच दुकान आहे आणि ते तुम्हाला बघा पिशव्यासुद्धा मिळतील। सर्व प्रकारच्या ज्या बाजारहाटासाठी लागतात पिशव्या, त्या तुम्हाला या शॉपमध्ये मिळतील। 180 डझन आहे, 180 रुपये डझन, म्हणजे घेऊ तसे आहेत। आणि हे डबे छोटेवाले? डबे छोटे घेतले 20 रुपयाला आहे, 20 रुपयाला एक पडणार आहे। आणि बघा सगळी पितळेची भांडी पण तुम्हाला मिळतील, पाट आहेत, देवपूजेसाठीची सगळे साहित्य तुम्हाला ह्या गल्लीमध्ये मिळणार आहेत। तशीच भांडी आणि देवदेवतांच्या मूर्तीसुद्धा तुम्हाला या शॉपमध्ये मिळतील। बघा निरांजनाचे किती प्रकार आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील। हे कसे डझन आहे ना आता हे वाले? हे 120 रुपये डझन आहे, 120 रुपये। तर अशीच भांड्यांची दुकान आहे, पौर्णिमा म्हणून आहे, अरिहंत स्टील सेंटर म्हणून आहे, तिथे सुद्धा आपण जाऊया काय भांड्यांची व्हरायटी आहे। तर इथे सुद्धा मस्त तुम्हाला तांब्या पितळेची भांडी मिळणार आहेत। बघा खूप सुंदर असे कलश आहेत, देवी देवतांच्या मूर्ती आहेत आणि इथे पण तुम्हाला सगळ्या टाईपची भांडी मिळतील, पाहू शकता। लग्न कार्यासाठी हळदीसाठीची वाडी आणि मुंडावळ्या, बाशिंग तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे। या गल्लीमध्ये तुम्हाला काही साहित्य हवे असेल, पूजेसाठीच्या सुपाऱ्या, हळकुंड किंवा सगळं वाडीचं सामान तुम्हाला या दुकानात मिळेल। गुल्डक असं दुकानाचं नाव आहे। काही बाशिंग आहे, ती कशी किती रुपये? 200 रुपये जोडी, 300 रुपये जोडी, जसं असं येणार तसं। मग मुंडावळ्या वगैरे पण आहेत, 100 रुपये जोडी, 100 रुपये जोडी। बघा सगळं साहित्य यांच्याकडे आहे, तुम्हाला तिथे सगळे हार मिळतील, मोत्यांच्या माळी वगैरे सर्व आहेत, जे आपल्याला पूजेसाठी हे ओटीचं सामान वगैरे आहे ते तुम्हाला। अगरबत्ती आहे, गणपती गौरीसाठीचं सगळं मिळेल ना, पूजेचं सगळं, म्हणजे सगळं वस्तू तुम्हाला बघा एका शॉपमध्ये मिळणार आहे। हे सगळं आपल्याला लग्न कार्यासाठी लागतात ह्या वस्तू, त्या सगळ्या अवेलेबल आणि होलसेलच्या दरांमध्ये तुम्हाला मिळणार आहे। इतर मार्केटपेक्षा तुम्हाला या मार्केटमध्ये होलसेलचा भाव आकारला जाईल, पाहू शकता। इथे आहे श्याम स्टोअर्स म्हणून, आपण तिथे पण जाऊया, विचारूया काय भाव आहे। लग्न कार्यासाठी हे आपल्याला साहित्य लागतं आणि ते खूप सुंदर असं आहे पहा। तर या कार्याची काय किंमत आहे काका? 100 रुपये। 100 रुपये, म्हणजे घेऊ तसं मग आहे ना। हे पण खूप सुरेख असं आहे बघा, शुभ कार्यासाठी वापरतात। हे कसं आहे? हे 200 रुपये। 200 रुपये साधावाला 100 रुपये। हे बघा, आणि आपण रुखवातासाठीचं तुम्हाला साहित्य इथे मिळणार आहे, खूप सुंदर असं आहे। हे कसं आहे रुखवातीसाठीचं? खूप सुंदर। 300 वाला आहे, 150 वाला आहे, 200 वाला आहे, 100 वाला आहे। रुखवातीसाठीचं आपण लग्न कार्यात वापरतो ते सगळं साहित्य तुम्हाला मिळेल।
रुखवातीमध्ये आपण मांडू शकतो ना, असं हे सुंदर असं साहित्य तयार केलेलं आहे, हाती बनवलेलं आहे. आणि आपल्याला झटपट हवं असेल तर तुम्ही इथून खरेदी करू शकता. रुखवातीसाठी खूप सुंदर असं आहे. हे कसं आहे काका? लेक चालली सासरला, खूप सुंदर असं आहे बघा, 100 रुपये. आणि खूप सुंदर असं दिलेलं आहे, म्हणजे त्याची थीम खूप सुंदर आहे. आणि मुंडावळ्यांचे बाशिंगाचे प्रकार इथे आहेत. 100 रुपयांपासून सुरुवात आहे. तोरणं आहेत आणि तुम्हाला हार मिळतील लग्न कार्यासाठी. बघा हे परड्या वगैरे सुंदर सुंदर आहेत. 100, 150, 200 रुपयांतच हे सर्व वस्तू तुम्हाला मिळणार आहेत. हे पण तुम्ही रुखवातामध्ये मांडू शकता. आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहाल तर तुम्हाला पूजेची भांडी किंवा पूजेचं साहित्य मिळणार आहे. ह्या बाजूला सुद्धा तुम्ही पाहाल तर ह्या बाजूला सुद्धा आहेत. आपण इकडे विचारूया. इथे पण सुंदर सुंदर असं दिसतंय. हळदीसाठीचं बघा सुंदर असं आहे. हे कसं आहे? 100 रुपये. ह्या मुंडावळ्या कशा आहेत? 120 रुपयाला. बघा सुंदर अशा नाजूकच्या मुंडावळ्या आहेत, त्या तुम्हाला मिळतील. आणि हे सगळं आपण रुखवातीसाठीचं घेतो ना, ते सगळं ह्या गल्लीमध्ये तुम्हाला हे साहित्य मिळणार आहे. अशी दुकानं ताटलेली आहेत आणि सगळं एकाच दुकानात तुम्हाला सगळं साहित्य मिळेल. हे पण मस्त रुखवातात आपण मांडू शकतो. हे कसं आहे दादा? तर साखरपुडा समारंभ असेल किंवा इतर सेरिमनी असेल तर इथे एंगेजमेंट रिंगसाठी मस्त अशी थीम दिलेली आहे आणि मस्त ताट सजवलेलं आहे. हे 300 रुपयाला आहे. किती सुंदर सजवलेलं आहे पहा. आणि आपल्या रुखवातासाठी मांडण्यासाठी सप्तपदी म्हणून खूप सुंदर अशी रचना केलेली आहे. हे अवघं 100 रुपयामध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे. खूप सुंदर आहे पहा. तर अशाच बऱ्याचशा प्रकारचे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. बघा सुंदर सुंदर असं आहे. लग्न कार्यासाठीचं खूप सुंदर सुंदर वस्तू आहे, हलक्या फुलक्या आणि आपल्या बजेटमध्ये येतील अशा. हे सुद्धा मस्त 100 रुपयांचं आहे. हे पण तुम्ही रुखवातामध्ये मांडू शकता. खूप सुंदर असं आहे. आणि हे पण आपण रुखवातीमध्ये ठेवू शकतो. हळदीसाठीची वाडी, ही कशी वाडी? 200 रुपये. बघा खूप सुंदर सुंदर असं बनवलेलं आहे. पूर्ण असं सुवासनीचं हे सगळं साहित्य आहे. हे आसन आहे आणि ह्या चुंदऱ्या आहेत. चुंदरी कशी आहे? 50 रुपये अवघी. आणि ह्या ज्या माळी आहेत फुलांच्या, ह्या कशा? 120 रुपये. 100 रुपये. रविवारचा दिवस असला की इथे फार गर्दी असते आणि लग्न कार्याचे दिवस आले तिथे खूपच गर्दी असते, कारण घाऊक असे रेट असतात आणि सगळ्या वस्तू तुम्हाला या गल्लीमध्ये मिळणार आहे. इथे सुद्धा एक दुकान आहे. इथे तुम्हाला काचेचे जार, बाऊल, सगळ्या काही वस्तू इथे मिळतील पहा. इथे ड्रायफ्रूट आणि किराणा मालाचे व्यापारी, इथे यांचं दुकान आहे, ड्रायफ्रूटचं दुकान आहे. तुम्ही पाहू शकता घाऊक असे रेट आणि चांगल्या प्रकारचं ड्रायफ्रूट्स तुम्हाला इथे मिळतील. आणि यांच्याकडे राजगिरा पिठापासून बघा मोदक पीठसुद्धा होलसेलच्या भावात मिळणार आहे. तर यांचं हे दुकान आहे, उजव्या बाजूला येईल. इथे पण एक ड्रायफ्रूटचं दुकान आहे आणि याच्या बाजूला आहे तुम्हाला इथे मातीची भांडी मिळतील. हे एकच असं दुकान आहे, इथे तुम्हाला मातीची भांडी, सगळ्या प्रकारच्या वस्तू, मातीची सगळी भांडी, माठ वगैरे तुम्हाला ह्या दुकानात मिळतील. या बाजूला आहे नागरिक स्टोअर. इथे तुम्हाला चांगल्या उत्तम दर्जाची क्वालिटी मिळणार आहे. स्टीलची, तांब्या पितळेची भांडी असं हे नावाजलेलं दुकान आहे. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल की तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या प्रतीची भांडी मिळणार आहे. आणि आता हळदी कुंकवासाठी वाण म्हणून खूप सारे ऑप्शन त्यांनी आणलेले आहेत. बघा छोटे छोटे. हे डिब्बा कैसा आहे? 20 रुपये. म्हणजे 20 रुपयांपासून चालू होईल आणि भरपूर आपल्या बजेटमध्ये राहील असं हे साहित्य आहे. ते तुम्ही चूज करून घ्यायचं आहे. खूप छान त्यांनी वाणाची आयडिया आणलेली आहे. हे कसं आहे? 40 रुपये. 40 रुपयाला. बघा इथे डिशसुद्धा आहेत बऱ्याचशा वस्तू. 10 रुपयाला, म्हणजे आपल्या बजेटमध्ये येणार आहे. आणि चांगलं स्टील आहे, यांच्याकडे नेहमी चांगलं स्टील असतं. 20 रुपये. बघा 20 रुपयाला बऱ्यापैकी मोठं असं बाऊल आहे. खूप साऱ्या वस्तू आहेत मकर संक्रांतीसाठीचे, खूप सारे ऑप्शन आहे. हे कैसा? 25 रुपये. बघा 25 रुपयाला किती मोठं असं हे आहे, म्हणजे द्यायला पण छान आहे वाण म्हणून. अशा प्रकारे तुम्हाला इथे या गल्लीमध्ये तांब्या पितळेची भांड्यांची खूप सारी दुकानं आहेत. तर हे असं नावाजलेलं दुकान आहे. इथे तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतील आणि 10 रुपयांपासून सुरुवात आहे. मग तुम्ही मकर संक्रांतीसाठी वाण म्हणून इथे घेऊ शकता. इथे आहे जनता स्टोअर. इथे तुम्हाला चांगल्या प्रतीचा उत्तम दर्जाची क्वालिटी मिळेल आणि सगळ्या प्रकारचं धान्य
होलसेलच्या भावात मिळेल. पुढे पण अशीच दुकानं आहेत प्लास्टिकची वगैरे होलसेलची. इथे पण आहेत. इथे पण आहे एक स्टील सेंटर म्हणून. इथे पण तुम्हाला भांड्यांचं दुकान आहे. हे इथे पण तांब्या पितळेची भांडी मिळतील. तर दादा हे जे आहे अगरबत्तीचं स्टँड हे कितीचं आहे? 90 रुपये आणि पितळेचं आहे बघा. आणि कलशाचे भरपूरसे प्रकार आहे यांच्याकडे. तुमचं दुकानाचं काय नाव दादा? आई माता स्टील सेंटर. हे पण उजव्या बाजूला येईल. अशीच बरीचशी दुकानं आहेत. आणि ह्या पूजा गल्लीत काय मिळत नाही तर रांगोळीसुद्धा मिळणार आहे. शुभ कार्यासाठी आपण रांगोळी काढतो तीसुद्धा तुम्हाला इथून मिळून जाईल. आता हा सेट कसा आहे? 300 रुपये. आणि हा वाला गणपतीसाठीचे खूप सारे आपण शॉपिंगला ते करायला तर तुम्ही या दुकानाला भेट देऊ शकता. वाढीसाठीचं सगळं साहित्य आहे बघा. इथे तुम्हाला रांगोळीचं दुकान होलसेलच्या भावामध्ये रांगोळी मिळेल. काका रांगोळी कशी किलो आहे? 10 रुपये किलो. आणि कलर्स कसे येतील? मिक्स 30 रुपये किलो. नुसता कलर बघा. काकांचं खूप वर्ष जुनं असं हे दुकान आहे. इथे तुम्हाला या गल्लीत रांगोळीसुद्धा आपल्याला होलसेलच्या भावात मिळणार आहे. भाज्यासुद्धा तुम्हाला या गल्लीत मिळून जातील पहा. तसंच हळदीसाठीची लग्नासाठीची सगळं व्हरायटीचं तुम्हाला एकाच दुकानात तिथे मिळणार आहे. बड्डेसाठीचे सगळे बलून्स वगैरे तुम्हाला या दुकानात मिळतील पहा. एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. हळदी कुंकवासाठीचे इथे प्लास्टिकची भांडी. हे कसं आहे? 120 रुपये डझन. 120 रुपये डझन. अरे वा बघा. एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या वस्तू भेटत आहेत. भरपूर सारे ऑप्शन्स आहेत इथे. तुम्हाला डिश हव्या तर ते पण आहे. पेपर प्लेट्स. हे जे समोर दिसते ते महात्मा फुले मंडई आहे बाजारपेठ गल्ली. आणि समोर आहे ते मसाला मार्केट. तर हे सर्कल आहे. इथे तुम्हाला ही जी आहे ही पूजा गल्ली मी एक्सप्लोअर केली आहे. स्टेशन रोडवरून आलात तर या पूजा गल्लीला नक्की भेट द्या. तुम्हाला लग्न कार्यासाठी शुभ समारंभासाठी काही वस्तू हव्या असतील तर तुम्हाला नक्की या ठिकाणी मिळून जातील. तर इथे बघा हाराचं सुद्धा त्रिमूर्ती फ्लावर मार्ट म्हणून दुकान आहे. ताजे हार इथे बनतात. तर तुम्हाला पूजेसाठीचा हारसुद्धा सुंदर सुंदर या दादांकडे मिळून जातं. पाहू शकता या सर्कलपासून इथे आलात तुम्हाला या काकींचं एक दुकान आहे. तुम्हाला दादांकडे चाकू सुरी आरसे वगैरे सगळं मिळणार आहे. कसं आहे? 200 रुपये फक्त. प्युअर काती आहे. प्युअर पाटेची आहे. प्युअर 1 नंबर आहे. धार लावायची गरज नाही. 12ही महिने वापरा कधी खराब होणार नाही. खराब नाही आणि होणार. महाराष्ट्रामध्ये सर्वात ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं महात्मा फुले मंडई आहे. महात्मा फुले मंडईतलं आमचं हे जुनं दुकान आहे. आज गेले 70 वर्षापासून आमचा धंदा आहे कट्ट्याचा. आम्ही आमच्या आजी आजोबा 15 वर्षांपासून आम्ही आमचा व्यवसाय करतो आहे. ते दादांचं दुकान आहे सर्कललाच आहे. कसे ते? आमचं हे हां? 100 रुपयाला आहे. 100 रुपये. आजचा व्हिडिओ होता खास तुमच्यासाठी. पूजेसाठीचं साहित्य तुम्हाला या पूजा गल्लीत उपलब्ध होणार आहे चांगल्या प्रतीचं होलसेलच्या भावामध्ये. कधी ठाण्याला आलात तर नक्की भेट द्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.